नमस्कार मित्रांनो, आज मध्य प्रदेशमध्ये भोपाळ या ठिकाणी आज शेवटचा दिवस माझा. मी आलो होतो कारण मला बोलायचा प्रॉब्लेम होता आणि खूप वर्षापासून चाललं होतं. आता येईल मग येईल, पण कधी वेळ भेटला नाही. खूप अडचणी होत्या, पण म्हणतात ना, माणसाने एकदा निश्चय केला का तो आपण सत्यात उतरतोच. असंच झालं. मी स्पीच थेरपीसाठी आलो होतो. मला बोलायचा प्रॉब्लेम होता, खूप प्रॉब्लेम होता. कधी कधी शब्द पण निघत नव्हता, त्यामुळं खूप अडचणी आल्या. पण मनात एक होतं का भाऊ, कधी ना कधी आपण चांगलं बोलू. यामुळं आयुष्यामध्ये खूप नुकसान झालं, शिक्षणाचं, भविष्याचं. पण आता एक खूप भारी अनुभव येतोय मध्य प्रदेशमध्ये येऊन. असं वाटतं का आयुष्यातला जो आनंदी क्षण होता तो आजपासून चालू झाला. कारण की कुठं जायचं, तिकीट बुक करायला, कुठं काही पहिला शब्द निघत नव्हता, बोलता येत नव्हतं. काही लोक हसायचे, पण आता नाही. मन खूप दुखायचं, पण आता नाही. इथून पुढं नाही. इथून पुढं खूप छान बोलायचं, शांत बोलायचं आणि आपलं जे बोलायचं आहे ते स्पष्ट बोलायचं. कारण की खूप लॉस झालेला आहे आयुष्यात, पण आता नाही. इथून पुढचं आयुष्य खूप छानमध्ये जगायचं. आणि ह्या 7 दिवसाचा अनुभव खूप छान होता. फारुख सरांनी खूप छान शिकवलं कसं बोलायचं. हे बोबडं बोलणं, हे होणं, हे काय आजार नाही. आणि एक ती सवय झालेली लहानपणापासून, एक प्रकारची भीती, पण आपण ती नीट करू शकतो. आणि महाराष्ट्रातले जेवढे पण माझे मित्र आहेत जे बोलायला अडखळतात किंवा भीतात, त्यांना पण सांगू इच्छितो, घाबरू नका. स्वतःचं मन स्ट्रॉंग करा आणि आयुष्यामध्ये स्पीच थेरपी घ्या. आपल्या बोलण्यावर काम करा. नक्कीच तुमचा फायदा होईल आणि तुम्ही पण इतरांचा छान बोलू शकता आणि तुमच्या आयुष्याला नवीन सुरुवात करू शकता. आता इथला माझा अनुभव असा की 3 दिवस सरांनी ऑफिसमध्ये, क्लासरूममध्ये प्रॅक्टिस दिली. कसं बोलायचं, कसा श्वास घ्यायचा, कसा शब्द बाहेर काढायचा. आणि त्यानंतर हजारो लोकांमध्ये आम्हाला बोलायला सांगितलं माईकवर. ते पण आम्ही केलं. पहिल्यांदा भीती वाटली, एक शब्द निघत नाही आणि लोकांसमोर कसं बोलायचं ते पण माईकवर. पण काय नाही, हिम्मत केली आणि झालं. त्याच्यानंतर अनोळखी माणसांसोबत बोलायला लावलं. तुमचा प्रॉब्लेम काय आहे, काय नाही ते पण सांगायला लावलं. आणि खरंच सांगतो, इथले लोक खूप छान होते. अगदी चहावाल्यापासून तर मोठे अधिकारी, त्यांच्यासोबत बोललो. खूप चांगला अनुभव आला इथं आणि त्यांनी पण सपोर्ट केला आणि आपल्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. हेच मित्रांनो, तुम्हाला पण सांगतो, जे कोणी बोलायला घाबरत असतील किंवा बोबडे, मराठीत बोबडे आणि इंग्लिशमध्ये स्टॅमरिंग म्हणतात, यावरती तुम्ही नक्कीच तुमचं बोलणं चांगलं सुधारू शकता आणि बोलू शकता. चला तर मित्रांनो, आज माझा इथं शेवटचा दिवस.
मी आता सध्या राणी कमलापती रेल्वे स्टेशन भोपाळमध्ये आहे. कारण आज इथून मी माझ्या गावाकडे माझ्या घराकडे निघणार आहे. आणि तुम्हाला माझं बोलणं कसं वाटतंय कसं नाही ते सांगा. कारण की आता एक 10च मिनटात माझी रेल्वे आहे आणि मी माझ्या गावाकडे जाणार आहे. आणि नक्कीच गावाकडे गेल्यावर सुद्धा मी जी सरांनी टेक्निक सांगितली आहे बोलण्याची त्या पद्धतीने बोलणार आहे. आणि माझं भविष्य पुन्हा एकदा सुरू करणार आहे चांगल्या पद्धतीनं. चला मित्रांनो, धन्यवाद. आणि धन्यवाद भोपाळ, धन्यवाद मध्य प्रदेश. आणि शेवटी फारुख सर, व्हेरी व्हेरी थँक्यू.